प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. सुंदरच्या समय देवाने आपल्याला त्याचे चरणी घेतले, त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रेयर करूया सर्वांना. शालोम. आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझ्या नावाला उंचावते, तुला गौरवते, बिकॉज तू महान आहेस देवा. तू आम्हा प्रत्येकाला देवा ह्या तुझ्या पवित्र दिवशी देवा तुझ्या चरणी घेतल्या देवा. तुला प्रेस करण्याच्या, तुला देवा बोलण्याची संधी दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. आज देवा इथं ऑनलाईन पाहणारे, इथं बसण्या प्रत्येक जण देवा तुला भेट द्यायला आले आहे देवा. तू प्रत्येकाच्या अंतकरणं शिकवून देवा. प्रत्येकाला देवा तुझ्या आत्म्याने भर देवा. त्यांना आत्म्याने खरेपणाने तुझी स्तुती भक्ती करण्यासाठी कृपाने दया करून देवा. तू नक्कीच पुरवशील आम्हाला पूर्ण खात्री आहे देवा. देवा तू महान आहेस, तू ग्रेट आहेस देवा. येणार प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर. तसंच देवा जे काही स्तुती आराधना होईल म्हणजे होईल त्यामध्ये तुझा हात असू दे. सर्व काय तुझ्या इच्छेप्रमाणे असू दे देवा. मुखांकडचा असू दे पण तू त्यांना शब्द पुरव देवा. आणि जी गरज आहे देवा तुझ्या लोकांना, तुझ्या मंडळीला देवा, ती त्यांच्याद्वारे देवा आज आम्हा प्रत्येकापर्यंत पोहोचल्या जाऊ दे देवा. आणि ती पोहोचलीच आहे, त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. तसंच मी माझे सेल्फ तुझ्या अंडर देते देवा. तुझ्या पवित्र आत्म्यांवर, तुझ्या सामर्थ्याच्या आत्म्याने घर देवा. आणि आत्म्याने खरेपणाने देवा मला तुझी स्तुती भक्ती करण्यासाठी कृपान दया हो देवा. पुरवतोच, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. पुढचा वेळ का समय सर्व तुझ्या हातात ही लहानशी नवी विनंती घेण्यात आणणारा प्रवेशच्या गोड्याने तृतीय नावात केले म्हणून वाईटलीच तृतीय. आपण देवाच्या नावाला उंचवूया, त्याला गौरवूया आणि गीत गाऊया. आराधना हो आराधना. पेज नंबर 19, सॉन्ग नंबर 23. आराधना हो आराधना, खुदावंदे स्तुती आराधना. आराधना हो आराधना, खुदावंदे स्तुती आराधना. शांती राजाची आराधना, शांती राजाची आराधना.
देव खरंच चांगला आहे. त्याने आपल्याला सुंदरशा समय त्याच्या चरणी घेतलं, त्याला प्रेज करण्याची संधी दिली आणि आपण त्याला फक्त आपल्या ओटाचं फळ देऊ शकतो. तर आपण आणखी एक गीत गाऊया, सुंदर देऊळ हृदय माझे, पेज नंबर 105, गीत नंबर 38. सुंदर देऊळ हृदय माझे, सुंदर देऊळ हृदय माझे, आपण त्याची स्तुती महिमा आपण आपल्या ओटाचं फळ त्याला देऊया.
योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु, योग्य केवल तू, हालेलुया, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु, पवित्र केवल तू, हालेलुया, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु, मेरा भरोसा है तू, हालेलुया, मेरा भरोसा है तू, मेरा भरोसा है तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु, कोई प्रशंसा स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु, राजा है तू, राजा है तू, राजा है तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु, योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु, खरंच देवच फक्त योग्य आहे सर्व गोष्टीसाठी. तो महान आहे, तो ग्रेट आहे. आपण आपल्या ओटाचं फळ त्याला देऊया, बिकॉज तो खरंच महान देव आहे. तो एकच आहे देवा. धन्यवाद. थँक्यू जीसस. पवित्र पवित्र अति पवित्र सनातन परमेश्वर, तुझ्या नावाला पुन्हा एकदा उंचवते देवा, तुला पुन्हा एकदा गौरवते, कारण खरंच तू महान देव आहेस देवा. तुझ्यासारखं कोणीच नाही देवा. देवा तू आम्हाला स्तुती आराधनेमध्ये चालवलेस देवा. मुग आम्हा प्रत्येकाचे होते, पण तू आम्हाला शब्द पुरवलेस. तू आम्हाला आत्म्याने आणि खरेपणाने देवा तुझी स्तुती, तुला प्रेस करण्याची, तुझ्या नावाला उंचवण्याची देवा संधी दिलीस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. खरंच तू महान आहेस, तू ग्रेट आहेस देवा. तिथून पुढे जे काय ऍक्टिव्हिटीज होते त्यामध्ये तुझा हात असू दे, ते आमच्या नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होते देवा. प्रत्येकाला मनाला भिडणारं वचन तू आज आमच्यासाठी घेऊनच आला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. तू नक्कीच लाईफ चेंज करशील देवा. जे ऑनलाईन बघताय देवा, जे कुठूनही बघत असतील त्या प्रत्येकाचं देवा या वचनाद्वारे तू काम करणारा देव आहेस देवा. तू नक्कीच देवा या वचनाद्वारे प्रत्येकाच्या अंतःकरण बदलतील, प्रत्येकाच्या लाईफ चेंज करशील, त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. खरंच तू महान आहेस देवा, तू ग्रेट आहेस देवा. देवा मी इथून पुढचा वेळ काय समय अंकल सर्व काही तुझ्या हातात देते. लहानशी नम्र विनंती धन्य ताळणारा प्रभू येशूच्या गोड आणि अतिप्रिय नावात केले म्हणून तू ऐकलीस पित्या. आमेन. Praise the Lord.
देवाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे या संपूर्ण शास्त्रामध्ये सांगतो. आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, कारण देवाचं वचन हे सदा जीवी आणि जीवन देणारं आहे. आणि म्हणून देवाला धन्यवाद देऊया, देवाचे आभार मानूया, त्याला गौरव देऊया, त्याच्या नावाची स्तुती करू. तो चांगला आहे. आज यावेळेस मी सिओन येबेल फेलोशिपच्या माध्यमातून ऑनलाईन पाहणाऱ्या सर्वांचे स्वागत करतो आणि शालोम म्हणून, आणि देव तुमच्यावर प्रेम करतो, देव तुमच्यावर प्रीती करतो, असं यावेळेस मी कबुली देतो. आज ज्या अपेक्षेने आणि ज्या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी आहोत, ऑनलाईन मध्ये आहोत, आजचा जो शाबात वार आहे, आणि या शाबात वारी आज देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून पाहत आहात, त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. आणि मी देवाच्या नावामध्ये विश्वासाने कबूल करतो की जे कोणी हे वचन ऐकत असतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर पाहिली तर मनुष्याच्या मनाचा आणि विचारांचा ताबा फक्त आणि फक्त देवाचं वचन घेतं, देवाचं वचनच कार्य करतं. आणि म्हणून मी हे विश्वासाने कबूल करतो की कुठल्याही, तुम्ही घरात असा, तुम्ही चर्चमध्ये असा किंवा ऑनलाईन ऐकत असा, पण देवाचं वचन तुम्हाला बदलतं. आणि आज याच वचनाच्या द्वारे आज तुमचं जीवन बदलणार आहे, असं मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये कबूल करतो. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल. आणि आम्ही पुढे जाण्याआधी जे आपल्याला आज स्तोत्र वाचन करायचं आहे, त्याकडे आपण जाणार आहोत. आणि स्तोत्र संहिता 91, स्तोत्र 91 याचा 1 ते 10 ही वचनं आम्ही वाचणार आहोत. Psalm 91 1 to 10, स्तोत्र संहिता 91 आणि 1 ते 10 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. लक्ष देऊ आपण. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयेचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. आमेन. देवाला धन्यवाद देऊ. आम्ही 2 मिनिटाची प्रार्थना यावेळेस आम्ही करणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आज तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलत आहेस आणि आज प्रभू पित्या त्या वचनाच्या द्वारेच तू आम्हाला सहाय्य करतोस. मी फक्त एक माध्यम आहे प्रभू. मी माझ्या स्वतःला तुझ्या हाती सोडतो. माझ्याकडून झालेल्या सर्व चुकांच्या अपराधांची तुझ्यावर क्षमा मागतो. इथून पुढे प्रभू, जे आज या रविवारच्या भक्तीला ऑनलाईन जुडले जात आहेत, परमेश्वर देवा, त्यांच्या सर्व मार्ग तू येशूच्या नावामध्ये मोकळे केले जाऊ. आणि प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे
तू आमच्याशी बोल. धन्यवाद देत प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो, म्हणून तो ऐकू द्या. देवाला धन्यवाद देऊ. आज आम्ही या स्तोत्र 91 वाचलेलं आहे आणि स्तोत्र 91 ते 10 ही वचनं आम्ही वाचलेली असताना या वचनांमध्ये देवाने काही अभिवचन किंवा वचन दिलेली आहेत आम्हाला. आणि म्हणून आजचा जो विषय आहे आज आम्ही अभिवचनाबद्दल आम्ही पाहणार आहोत. आणि मी आज सियोन एबेल फेलोशिपच्या माध्यमातून आज तुमच्याकडं देवाने दिलेली अभिवचन आज तुमच्यासाठी या वेळेस घेऊन आलेलो आहे. देवाला धन्यवाद देऊ. कारण अभिवचनाचा जर विचार केला थोडासा, तर वचन देणं, तो माणूस देतो की ज्याच्याकडे काहीतरी आहे. जो माणूस एखाद्याला वचन देतो तेव्हा त्याच्याकडे त्या वचनाच्यासाठी काहीतरी असतं आणि मग तो ते वचन देतो. आणि म्हणून अभिवचन किंवा वचन ही जी अभिवचन आहेत ती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. कारण आम्ही थोडा विचार जर केला पवित्र शास्त्राचा, पवित्र शास्त्रामधून जर कुणी वाचत असेल, पवित्र शास्त्र जर वाचत असेल, तर शास्त्र म्हणजे देव, जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचता तेव्हा देव आपल्याशी बोलत असतो. कारण हे देवाचं पवित्र शास्त्र, देवाच्या मुखातून निघालेला शब्द आहे. पवित्र शास्त्र वाचणं म्हणजे देव आमच्याशी बोलणं असं आहे. आणि मग आम्ही त्याला काय प्रतिसाद देतो हा पुढचा भाग आहे. पण पहिली स्टेप जर आम्ही पाहिली तर पवित्र शास्त्र जेव्हा तुम्ही वाचायला बसाल, जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचाल, त्यावेळेस वाचत असताना हे नक्की लक्षात ठेवा की देवाचं वचन माझ्याशी बोलत आहे. मग ते काय बोलत आहे याचं मनन आम्ही करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज मी यावेळेस जो अभिवचन म्हणून जो विषय आज तुमच्या समोर मांडत आहे, देवाची कृपा, देवाची दया जर अशीच आपल्याला पुढेही वारंवार झाली देवाच्या इच्छेप्रमाणे, तर अनेक अभिवचनं तुम्हाला मला पुढच्या दिवसांमध्ये देखील ऐकायला आणि वाचायला मिळतील. आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा आज ह्या रविवारी 11 तारखेच्या रविवारी मी आज तुमच्यासाठी अभिवचन घेऊन आलो आहे. ते आहे इब्री लोकांचं पत्र याचा 13वा अध्याय आणि 5 वचन मी तुमच्यासाठी वाचणार आहे. इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय आणि 5 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. या ठिकाणी या वचनामध्ये देवाने तुम्हाला आणि मला एक सुंदरसं अभिवचन दिलं आहे, वचन दिलं आहे. आणि तो म्हणतो की मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. हे अभिवचन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आजच्या या काळामध्ये, आजच्या या लॉकडाऊन असेल, करोना असेल, महामारी आहे, त्यानंतर जॉब नाही, आर्थिक मंदी आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, सर्व काही आहे. पण जो पवित्र शास्त्राचा देव आहे तो तुम्हाला आणि मला अभिवचन देत आहे. आणि ते आज मी तुमच्यासाठी वाचलं आहे की मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. आणि म्हणून पुढचं 6 वचन आम्हाला आणखीन एक सुंदरसं धैर्य देतं. ते म्हणतं, म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. आणि म्हणून जे अभिवचन दिलेलं आहे
परमेश्वराने जे अभिवचन तुम्हाला मला दिलेलं आहे ते अभिवचन आम्ही ऐकून ते वाचून जेव्हा ते आम्ही कबूल करतो तेव्हा पुढे आम्हाला धैर्य येतं आणि धैर्य आल्यामुळं तो तुमच्या आणि माझ्यावर आहे. या वचनाच्या द्वारे जे धैर्य तुम्हाला मला आहे त्या धैर्याने आम्ही म्हणतो प्रभू मला सहाय्य करणार आहे. Praise the Lord. प्रभू मला सहाय्य करणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि यासाठी आज जर तुम्ही थोडासा विचार केला अनेक ठिकाणी भरपूर ठिकाणी आम्हाला अनेक वचनं दिली जातात. आम्ही पहिल्या या भागामध्ये आम्ही अभिवचन वाचलं. या ठिकाणी इब्री लोकांच्या पत्रामध्ये लेखक त्या मंडळीला किंवा त्या लोकांना सांगत असताना देवाचं अभिवचन तो आम्हाला देखील आज ते सांगत आहे की देव काय म्हणतो आमच्याबद्दल की मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. आज या जगामध्ये आम्ही जगत असताना कोरोनाची परिस्थिती आहे, लॉकडाऊन आहे, आर्थिक मंदी आहे, आणखीन बातम्या येतात की अजून व्हायरस येणार आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही टीव्हीला ऐकतात, सगळ्या गोष्टी ऐकतात. या जगाच्या परिस्थितीमध्ये या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही जगत असताना तुमच्या आणि माझ्याकडे कोणतं अभिवचन आहे की ज्याच्यामुळं मला माझं जीवन जगत असताना दिलासा देणार आहे. कुणी मला वचन दिलेलं आहे, ते वचन मला काय सांगतंय, ते वचन मला काय आठवण करून देते, ते वचन मला काय दिलासा देते, माझ्या कोणत्या गोष्टींसाठी दिलासा देते, हा विचार करणं आज गरजेचं आहे. जर तुम्हाला कोणीही वचन दिलं असेल, तुम्हाला कोणीही शाश्वती दिली असेल तर त्या शाश्वतीमध्ये किती खंबीरता आहे, त्या शाश्वतीमध्ये किती भक्कमता आहे हे तुम्ही आणि मी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जे अभिवचन किंवा आज जगामध्ये जगत असताना आज या लॉकडाऊनच्या वगैरे त्यामध्ये आम्ही एकमेकांना सांगतो की काळजी करू नका, येत्या दिवसांमध्ये आणखी चांगलं होईल आणि आणखी चांगल्या गोष्टी होतील. हे आम्ही एकमेकाला सांगतो पण आमच्या हातात नाहीये. आम्ही फक्त एकमेकाला दिलासा देऊ शकतो पण आमच्या हातात नाही. म्हणजेच आम्ही एकमेकांच्या मनाला दुःख होऊ नये किंवा काळजी करू नये म्हणून आम्ही एकमेकांना काय करू शकतो, दिलासा देऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ असा की आमच्याकडे काही नाहीये, जरी आम्ही वचन देत असेल तरी आमच्याकडे काही नाहीये, फक्त आम्ही त्याला वचन तर त्याला काय म्हटलं जातं, दिलासा देणं म्हटलं जातं. एकमेकांच्या मनाची शांती किंवा भय भीतीपासून दूर होण्यासाठी, टेन्शन पासून मुक्त होण्यासाठी आम्ही फक्त एकमेकाला दिलासा देऊ शकतो. पण पवित्र शास्त्रातलं जे वचन मी आज तुमच्या समोर वाचलेलं आहे, ज्या पवित्र शास्त्रातून इब्री लोकांच्या पत्रातून जे 13 आणि 5 मध्ये जो देव, जो परमेश्वर जो आम्हाला वचन देत आहे ते दिलासा नाहीये. ते तुमच्या आणि माझ्या मनाचं फक्त थोडस दिलासा देणारं असं नाहीये. कारण आम्ही पुढे पाहणार आहोत. तो म्हणतो मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. इब्री लोकांच्या पत्रामध्ये 13:5 मध्ये हे वचन दिलंय. कशाबद्दल आहे, कशाबद्दल आम्हाला सांगतं तर देव आम्हाला ही एक भक्कम अशी आमच्याशी बोलतो. देवाचं वचन आम्ही आज वाचत असताना परमेश्वर त्या वचनाच्या द्वारे बोलत आहे की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. अशा अनेक जुन्या काळात पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक लोकांना जर तुम्ही वाचलं तर मी तुमच्यासाठी वाचतो की याकोबाला परमेश्वराने वचन दिलं होतं आणि ते वचन होतं उत्पत्ती 28:15 मध्ये. तो म्हणतो पहा मी तुझ्या बरोबर आहे, जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले
ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. याकोबाला देव म्हणतो मी तुला अंतर देणार नाही. आणि देवाने तसं केलं. प्रेज लॉर्ड. याकोबा बरोबर. त्यानंतर जर आम्ही पाहिलं यहोशासाठी देवाने अभिवचन दिलं. अनुवादाचं पुस्तक 21:6 मध्ये तो म्हणतो खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नको, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर आहे. तो तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. ज्या यहोशुवाला इस्रायल लोकांना पुढे घेऊन जायचं होतं, कनान देशामध्ये, तुझा मदर्शन देशामध्ये घेऊन जायचं होतं, त्या यहोशुवाला देवाने अभिवचन दिलं होतं, वचन दिलं होतं की मी तुझ्या बरोबर असेल. आणि ते अभिवचन देवाने त्याला पूर्ण करण्यासाठी सहाय्य केलं. त्यानंतर आम्ही जर तिसरं वचन जर पाहिलं 1 इतिहास 28:20 मध्ये शल्मोनाला दावीद सांगतो की देवाने दिलेलं अभिवचन. तो म्हणतो मग दावीद आपला पुत्र शल्मोन याला म्हणाला, हिम्मत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर, भिवू नकोस, खचू नकोस, कारण परमेश्वर देव माझा देव तुझ्या बरोबर आहे. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस शल्मोन मंदिर बांधत होता तेव्हा दाविदाने त्याला देवाकडून जे वचन मिळालं ते शल्मोनाला दिलं आणि त्याने ते मंदिर बांधलं. कशाच्या? या आज आम्ही तिन्ही गोष्टी पाहिल्या. याकोबाच्या बाबतीत पाहिलं, यहोशाच्या बाबतीत पाहिलं, शल्मोनाच्या बाबतीत पाहिलं. जे अभिवचन देवाने त्यांना दिलं त्या वचनाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या बरोबर राहिला. परमेश्वराने त्यांचे कार्य त्यांना सोपवलं ते त्यांनी केलं. सांगण्यासाठी ह्या 3 आज जे इब्री लोकांचं पत्रामधनं 13:5 मधनं वाचलं आणि ह्या ज्या अभिवचन देखील आम्ही वाचली, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की ते वचन देवाने दिलेलं आहे, कुठल्या मनुष्याने नाही. जरी दावीद बोलला, जरी याकोबाच्या बाबतीत, त्यानंतर यहोशुवाच्या बाबतीत मोशे बोलला असेल, तर देखील परमेश्वराने दिलेलं वचन आहे, कुठल्या माणसाने नाही. आणि म्हणून कुणासाठी हे वचन दिलेलं आहे? तर तुमच्या आणि माझ्यासाठी. आज इब्री 13:5 मध्ये आम्ही वाचतो, मी तुला कधीही सोडणार नाही, मी तुला कधीही टाकणार नाही, मी तुला कधी अंतर देणार नाही. आजच्या कंडिशन मध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये लोक घाबरलेले असताना, जग घाबरलेलं असताना, भीतीच्या सावटाखाली आज आम्ही जगत असताना परमेश्वर तुम्हाला आणि मला वचन देत आहे. हालेलुया, प्रेज गॉड, की मी तुला कधी सोडणार नाही आणि टाकणार नाही. आणि म्हणून आता या वचनाप्रमाणे माझ्या जीवनामध्ये जर कार्य पाहिजे, कार्य करायचं असेल, तर तुम्हाला आणि मला कशाची गरज आहे? तर ते एक्सेप्ट करण्याची. उदाहरणार्थ जर एक उदाहरण आम्ही घेतलं, गव्हर्नमेंट सर्वांसाठी चांगल्या योजना आणत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये वॅक्सिन फ्री मध्ये दिलं जातं. तुम्हाला आधार कार्ड आणि बाकीच्या गोष्टी ज्या गोष्टी दाखवाव्या लागतात आणि मग ते केले जातात. आणखीन चांगल्या योजना सर्वांसाठी गव्हर्नमेंट आणतं. पण त्यासाठी तुम्हाला आणि मला या भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही जो कोणी भारताचा नागरिक आहे त्याला ती सुविधा प्राप्त होते, त्याला ती सुविधा मिळते, कोणती असेल. बाहेरच्या देशातल्या लोकांना नाही. आणि म्हणून जेव्हा आम्ही भारताचे नागरिक आहोत तर त्या सुविधाला आम्ही पात्र आहोत, पण घरात बसून नाही. त्यासाठी तुम्हाला जावं लागेल, कागदपत्र द्यावे लागतील, जो काही पुरावा आहे तो तुम्हाला द्यावा लागेल आणि मग त्या सुविधांचा तुम्हाला मला उपयोग होऊ शकतो. म्हणजे आम्ही ते योजना आम्ही एक्सेप्ट केली पाहिजे, ती योजना आम्ही घेतली पाहिजे, त्यासाठी आम्ही कार्य केलं पाहिजे, ज्या गोष्टी त्या त्रुटी त्या पूर्ण केल्या पाहिजे, तर तुम्हाला मला त्या योजनेचा लाभ होतो. आज या पवित्र शास्त्रामध्ये जे देवाने तुम्हाला मला जे अभिवचन दिलेलं आहे इब्री 13:5 मध्ये, ते आम्ही जोपर्यंत मुखाने कबूल करत नाही की देव माझ्या बरोबर आहे, परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तोपर्यंत ते आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही.
कुणाला तरी प्रार्थना करायला सांगणं चांगली गोष्ट आहे, मध्यस्थी करायला सांगणं हे गरजेचंच आहे. पण नुसतंच प्रत्येक वेळेस दुसऱ्याच्या हवाली देऊन मी जर लांब राहत असेल आणि जर मी ज्या प्रार्थनेसाठी जर मी प्रार्थनेमध्ये सहभागी होत नाही, मी स्वतः त्यासाठी प्रार्थना करत नसेल, फक्त दुसऱ्याच्या खात्यावर देतात, तर ती चुकीची गोष्ट आहे. जेव्हा मला गरज आहे मी स्वतः प्रार्थना करायची गरज आहे. जेव्हा मला प्रार्थनेची गरज आहे मग मी मंडळीच्या लोकांना पुढाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. पण पुढाऱ्यांना सांगून लांब राहणं ही तुमची माझी चूक होईल. आम्ही स्वतः ही त्या गोष्टींसाठी प्रार्थना करणं आणि देवाकडे मागणं आणि ते एक्सेप्ट करणं या गोष्टी आमच्या जीवनामध्ये गरजेचं. कारण या पवित्र शास्त्रामध्ये पुढचा जो मुद्दा आम्ही पुढे पाहणार आहोत, यापर्यंत आम्ही पाहिलं की देवाचं वचन जे अभिवचन आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. पवित्र शास्त्रामध्ये जी वचनं दिलेली आहेत, पवित्र शास्त्र देवाचं वचन जे आहे ते लोकांच्या भल्यासाठी, तुम्ही पवित्र शास्त्रामधून कोणताही पुस्तक वाचा, जसं उत्पत्तीपासून ते प्रगटीकरणापर्यंत कोणत्याही ठिकाणी परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी आपल्या जाती धर्माविषयी किंवा राष्ट्राविषयी कधीच बोलत नाही. तो तुमच्या आणि माझ्यासाठी, मनुष्यासाठी बोलतो. तो आपल्या लोकांसाठी बोलतो. आणि तो काय बोलतो तर तो हे बोलत नाही की मी लोकांना ख्रिश्चन बनवण्यासाठी आलो किंवा तुम्ही ख्रिश्चन बना किंवा या सर्व गोष्टी बोलत नाही. तर त्याला जी काळजी आहे तुमची आणि माझी, या संपूर्ण जगात या सृष्टीतल्या लोकांची, त्या लोकांच्या भविष्यातल्या आणि त्या लोकांच्या उत्तम जीवनासाठी बोलतो. पवित्र शास्त्र हे मनुष्याच्या उत्तम जीवनासाठी बोलतं. पवित्र शास्त्र हे मनुष्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक आणि उत्तम जीवन मिळावं यासाठी बोलतं. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याची जी शिकवण आहे, त्याने दिलेली शिकवण जर आम्ही थोडीशी वाचली, त्याच्यावर मनन केलं, तर तो फक्त तुमच्या आणि माझ्या आत्म्या संदर्भाने, तुमच्या आणि माझ्या सार्वकालिक जीवना संदर्भाने, प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक राष्ट्रातील व्यक्तीच्या एक चांगल्या जीवनाबद्दल बोलतो. लोकांचा गैरसमज आहे, त्याला तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. एखादी व्यक्ती झोपलेली असेल तर त्याला उठवणं सहज करता येतं, त्याला उठवता येतं. पण जर एखाद्याने ढोंग घेतला असेल, जर एखाद्याने ढोंग केला असेल तर त्याला उठवता येत नाही. तसंच हे वचन जे पवित्र शास्त्र आहे ते वचन जर तुम्ही वाचून सुद्धा, जर या वचनातून पवित्र शास्त्र वाचून सुद्धा जर आम्हाला हे माहिती आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जाती धर्माविषयी किंवा ख्रिश्चन बनवण्याविषयी जर काही लिहिलेले नाही हे माहिती असून सुद्धा जर लोक त्याप्रमाणे वागत असतील तर ते चुकलेल्या स्थितीमध्ये आहे. कारण पवित्र शास्त्र कधीच फक्त आणि फक्त ते मनुष्याच्या जीवनासाठी, माणसाच्या काळजीसाठी, जे देवाने तुमच्या आणि माझ्यावर संपूर्ण जगावर जे प्रेम केलं आहे त्या प्रेमा खातर देवाचं वचन बोलतं, पवित्र शास्त्र बोलतं. आज या वचनातून आम्हाला या इब्री लोकांचं पत्र आणि जे वचन मी तुमच्यासाठी वाचलंय त्या वचनातून हेच अभिवचन आज तुमच्यासाठी देवाचं वचन देत आहे की मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. तो काळ दुष्काळाचा असेल, कोणत्याही प्रकारचा दुष्काळ असेल, तुमच्या माझ्या जीवनामधनं आज आम्ही आर्थिक प्रॉब्लेम मधनं जात असू, कुणी आजारी असेल, कुणाला अनेक प्रकारच्या काळजी, टेन्शन्स असतील, कोणतीही परिस्थिती असो, या ठिकाणी देवाचं वचन या कोणत्याही परिस्थितीमध्ये हे वचन अगदी भक्कम स्थिर असं आहे. तो परमेश्वर
ज्या देवाने तुमच्यानी माझ्यावर प्रेम केलं तो म्हणतो मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. कारण मी मगाशी म्हटलं की वचन देत असताना ते वचन देत असताना माझ्याकडे काहीतरी पाहिजे तर मी ते दुसऱ्याला देऊ शकतो. यामध्ये तो भक्कमपणा, यामध्ये तो सामर्थ्य का आहे? परमेश्वराच्या वचनात तो भक्कमपणा, ते सामर्थ्य का आहे? कारण पवित्र शास्त्र नुसतं बोलत नाही. Praise the Lord. ज्याप्रमाणे एखाद्या इतिहासाचं पुस्तक घ्या किंवा तुम्ही इंग्लिशचं किंवा शाळेतलं कोणतंही पुस्तक घ्या, त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये झालेल्या घटना सांगितल्या जातात आणि मोठ्या मोठ्या आपल्या महापुरुषांनी किंवा मोठ्या मोठ्या खूप मोठे जे संत महात्मे किंवा आणखी जसं शिवाजी महाराज असतील, अनेक मोठे जे आहेत त्यांचे इतिहास तुम्हाला मला वाचायला मिळतात. इतिहासामध्ये आम्ही वाचतो, त्यानंतर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते आम्ही वाचतो. पवित्र शास्त्र या वचनातून फक्त वचन देत असं नाही. थोडस आम्ही थोडा विचार केला. आताच मी तुम्हाला म्हटलं की इतिहासामध्ये शिवाजी महाराज असतील, त्यानंतर आम्हाला भारताला स्वातंत्र्य देणारे अनेक गांधीजी, नेहरू, हे सगळे मोठे मोठे पुढारी असतील. या सर्वांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतः ते लढले, आपला प्राण दिला, आपलं संपूर्ण आयुष्य दिलं. तेव्हा आज तुम्हाला मला आणि भारताला आज आम्ही स्वातंत्र्यामध्ये जगत आहोत. त्यांनी त्यासाठी खस्ता खाल्ल्या आणि त्या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला मला आज स्वातंत्र्य मिळालं. त्या वेळेस त्या इंग्रजांच्या विरोधात ते लढले. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला ठाऊक आहेत. पवित्र शास्त्र जे आज तुमच्या समोर देवाचं वचन जे आहे ते तुम्हाला जे अगदी ठोकपणे सांगत आहे, मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही, हे वचन देत असताना त्या पवित्र शास्त्रातल्या देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी ही गोष्ट केलेली आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र एवढ्या सामर्थ्यशाली गोष्टीने भरलेलं आहे. जो कोणी पवित्र शास्त्र वाचून त्याचं मनन करेल त्याच्या जीवनाचा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यामध्ये कृती आहे, नुसतंच बोलणं नाही. आणि ती कृती ही आहे की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. योहान 3:16 मध्ये वाचतो. देवाने जगावर प्रेम केलं आणि ते प्रेम प्रत्यक्षात दाखवलं. कृती ज्याला म्हणतात ती दाखवली. त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला. नुसतं बोलणं नाही. आणि त्याच येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावर प्रेम केलं, जे आज तो तुम्हाला मला म्हणतो माझ्या नावामध्ये तुम्ही काही मागाल ते तुम्हाला मिळेल. येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवल्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जो बदल आणि जो उत्तम असं जीवन तुम्हाला मला मिळतं, त्यासाठी त्याने स्वतः त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला, आपलं जीवन दिलेलं आहे. नुसतंच पवित्र शास्त्र बोलत नाही. हे जे शास्त्र आहे ते शास्त्र फक्त बोलत नाही. हे बायबल, ज्याला आम्ही बायबल पवित्र शास्त्र म्हणतो, त्यामध्ये देवाने कृती केलेली आहे आणि म्हणून त्याला जिवंतपणा आहे. आणि म्हणून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडून येतात. कारण त्याच्यामध्ये जीवन आहे. कारण यामध्ये तुम्हाला आणि मला जीवन मिळण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपलं जीवन दिलेलं आहे. ते पेरलंय, त्यामुळे ते उगवलेलं आहे. कारण आम्ही फक्त बोलणारे, एखाद्याला आश्वासन देणं, एखाद्याला वचन नुसतं देणं, ते कधी कार्य करत नाही जोपर्यंत ते पेरलं जात नाही. ज्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं, त्या जमिनीच्या बाबतीत जर पाहिलं आम्ही, तर जमिनीचा असा एक हे आहे की जोपर्यंत जमिनीमध्ये बी पेरलं जात नाही तोपर्यंत ते उगवलं जात नाही.
तसंच आहे प्रिय. या पवित्र शास्त्रामध्ये देवाने, येशू ख्रिस्ताने या संपूर्ण जगासाठी, परमेश्वराने या संपूर्ण जगासाठी आपलं प्रेम पेरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने तुमच्यावर जे प्रेम केलं, ते प्रेम त्या वधस्तंभावर आम्हाला पाहायला मिळतं की त्या वधस्तंभावर त्याने आपलं जीवन दिलं, आपला प्राण दिला, आपला रक्त वाहू दिलं. त्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला मला पापांची क्षमा मिळते. कारण नुसतं बोलणं नाही. आज सुद्धा जे अभिवचन तुमच्या समोर मी आज मान ठेवलेला आहे, इब्री लोकांचे पत्र 13:5 मध्ये की तो मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही, हे अभिवचन तुम्ही आणि मी आज हे घेऊन जावं यासाठी हा विश्वास मी ठेव की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. ते नुसतं बोलणं नाही. ही अभिवचनं कशासाठी आहेत? ही अभिवचनं देवाने तुम्हाला मला का दिलेली आहे? एक शेवटचं वचन आम्ही आज आता इथे वाचणार आहोत. 2 पेत्र आणि 1 अध्याय, 2 पेत्र 1 अध्याय आणि मी तुमच्यासाठी वाचतो 4थं वचन. त्याच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे. यासाठी हे अभिवचन आणि या सर्व गोष्टी आम्ही पाहत आहोत कशासाठी आहेत? यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून देवाची अभिवचन का आहेत? प्रेरणा एक लक्षात घ्या, पवित्र शास्त्र काय सांगतं. येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला वचन का दिलेली आहे? ख्रिस्ती होण्यासाठी नाही. आम्ही पहिल्यांदाच ऐकलं की ख्रिस्ती होण्यासाठी नाही. या ठिकाणी पवित्र शास्त्र काय सांगतं पहा की जगातील त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून, वासनेपासून जगातील भ्रष्टता. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? जगामध्ये काय आहे? पहिली गोष्ट डोळ्यांची वासना, दुसरी गोष्ट शरीराची वासना आणि तिसरी गोष्ट संसाराची खुशाली. या 3 गोष्टी या जगामध्ये भरपूर भरून आहेत, भरपूर भरून ओसंडून वाहत आहेत या जगामध्ये. आणि म्हणून पवित्र शास्त्राचा जो देव आहे तो तुम्हाला हे अभिवचन यासाठी देत आहे की त्याच्याद्वारे, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. अभिवचन तुमच्या निवासाठी का आहे? तर आम्ही ईश्वरी स्वभावाचे व्हावे. जोपर्यंत आमच्यामधून पाप या जगातलं जे वासना आहे, हे जग ज्या पापाच्या वासनेने भरून वाहत आहे, त्या वासनेपासून जोपर्यंत आम्ही दूर होत नाही तोपर्यंत आमचा स्वभाव, इथं शब्द आम्ही जर पवित्र शास्त्रात वाचलं, ईश्वरी स्वभावाचे व्हावे. म्हणजेच याचा जर दुसरा भाग पाहिला तर आम्ही ईश्वरी स्वभावाचे नसून आम्ही पापमय स्वभावाचे आहोत. आमचा स्वभाव हा पापमय आहे. आणि म्हणून लहान लेकराला देखील सांगावं लागत नाही की खोटं बोल. स्वभावच आमचा तो आहे. म्हणून पवित्र शास्त्र किती सत्य सांगतं. पवित्र शास्त्र सांगतं, मी आईच्या उदरात असतानाचा पापी आहे. म्हणजेच लोक म्हणतात या जगामध्ये येताना काही घेऊन आलो नाही आणि जाताना काही घेऊन जायचं नाही. पण हे जगाचं म्हणणे. पण पवित्र शास्त्राच्या या वचनाप्रमाणे जर आम्ही पाहिलं तर आम्ही जगात येतानाच पाप घेऊन येतो. आणि म्हणून आमचा पापी स्वभाव हा पापाकडे आकर्षला जातो. पण त्या सर्व वासनेतून आणि त्या सर्व त्या जगिक वासनेतून, पापाच्या वासनेतून, पापाच्या सत्तेच्या गुलामगिरीतून बाहेर जर पडायचं असेल तर पवित्र शास्त्र जे देवाचं वचन आहे ते तुम्हाला मला गरजेचं आहे. कारण यामध्ये कुठल्या देशाचा, कुठल्या जाती धर्माचा किंवा कुठल्याही प्रकारचा हा भाग नाही. तर फक्त जो आमचा मानवी स्वभाव आहे, पापाने बरबटलेला स्वभाव आहे, तो बदलण्यासाठी आणि आम्ही तो बदलून आम्ही ईश्वरी स्वभावाचे व्हावेत यासाठी
देवाने तुमच्या आणि माझ्यावर प्रेम केले. पवित्र शास्त्राचा जो देव आहे तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो. ज्या येशू ख्रिस्ताने जगामध्ये येऊन आपला प्राण वधस्तंभावर दिला, तो यासाठी दिला की तुमचा आणि माझा पापी स्वभाव बदलून आम्ही ईश्वरी स्वभावाचे व्हावे. एकच. आणि यासाठी परमेश्वर, मी पुन्हा त्या वचनाकडे येतो, यासाठी इब्री लोकांचं पत्र 13:5 मध्ये म्हणतं की मी तुला कधी सोडणार नाही आणि टाकणार नाही. आज हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी अभिवचन म्हणून आलेलं असताना ते येशू ख्रिस्ताचा स्वीकार करा. कारण पवित्र शास्त्र किंवा येशू ख्रिस्ताची शिकवण चुकीची कधीही नाही. त्याने प्रेम करायला सांगितलं, एकमेकांचं सहन करायला सांगितलं. मी काल मनन करत असताना जी गोष्ट मला देवाने दिली ती मी तुमच्यासाठी वाचण्यासाठी घेऊन आलो होतो आणि ती मी वाचतो आणि मग आपण थांबू या ठिकाणी. पवित्र शास्त्र, देवाचं वचन, येशू ख्रिस्त तुम्हाला मला सांगतो ते लोकांना चुकीच्या मार्गाला घेऊन जात नाही व चुकीची शिकवण देत नाही. तसेच त्यामध्ये येशू ख्रिस्ताने जे उत्तम व सत्याने आमच्या जीवनासाठी शिकवण दिली आहे ती आम्ही आचरणात आणावी. त्याने कधी जात, धर्म, राष्ट्र याविषयी चुकीच्या शिकवणी दिल्या नाही, तर सत्य जे आमच्या पुढे ठेवले ते स्वीकारणे हे आमच्यावर आहे. कोणावरही बळजबरी नाही. येशू ख्रिस्ताने जे शिक्षण दिलं ते कधीच कुणाला बळजबरी करू दिलं. सत्य तुमच्या समोर आणि सत्य त्याने मांडलं. ते स्वीकारायचं का नाही करायचं ते तुमच्या आणि माझ्यावर त्यांनी सोपवून दिलं. ह्या अभिवचनामध्ये आमचे संरक्षण आहे, आम्हाला दिलासा आहे, आमची उन्नती आहे, आमची जबाबदारी त्याने घेतली आहे. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, ते देवाने तुमची माझी जबाबदारी घेतलेली आहे. त्यानंतर कारण त्याने सर्व गोष्टींसाठी आमच्यावर प्रेम केल्यावर त्या सर्व गोष्टींसाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. आणि म्हणून या पवित्र शास्त्रामधल्या अभिवचनामध्ये ते सामर्थ्य आहे की जे मनुष्याच्या स्वभावाला ईश्वरी स्वभाव ईश्वरी स्वभाव बनवणारं सामर्थ्य या पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि म्हणून आज तुमच्या आणि माझ्याकडं जे वचन आलेलं असताना 13:5 मध्ये, आज या करोनाच्या काळामध्ये, आज या मंदीच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये देवाचं वचन तुम्हाला मला सांगतं. ते सांगतं की मी तुला कधी सोडणार नाही, तुला टाकणार नाही. आज हे वचन, हे अभिवचन आज आम्हाला मिळालेलं असताना आम्ही यावेळेस आमचे नेत्र बंद करतो आणि इब्री लोकांच्या पत्रामध्ये 13:5 मध्ये जे वचन आज वाचलेलं आहे, ज्याप्रमाणे आज आम्ही उत्पत्तीमध्ये याकोबाविषयी, योशाविषयी आणि शल्मोनाविषयी, हे महान जे देवावर भरोसा ठेवून जगणारे, देवाचे आज्ञा पालन करणारे असे महान सेवक होऊन गेले, त्यांना जे अभिवचन त्याने दिलेलं आहे, आज या काळामध्ये आज तुमच्या आणि माझ्यासाठी पवित्र शास्त्र तुमच्या आणि माझ्याकडे ते वचन, ते अभिवचन घेऊन आलेलं आहे. तो तुम्हाला आणि मला कधी टाकणार नाही, कधीही सोडणार नाही. कारण त्याने त्या वधस्तंभावरून आपला प्राण दिलेला आहे. जेव्हा कधी तुम्हाला भीती वाटेल, जेव्हा कधी तुम्हाला असं वाटतं की मी एकटा पडलो आहे, मला कुणाचा सहारा नाही, मला कोणी विचारत नाही, पुढं माझं काय होईल, माझं कसं होईल याविषयी माझ्या समोर पूर्णपणे अंधार आहे, प्रियांनो, यावेळेस जो बायबलचा परमेश्वर आहे, जो देव आहे, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो आज तुम्हाला आणि मला हे अभिवचन देत आहे की मी तुला कधीही सोडणार नाही, तुला टाकणार नाही, तुला अंतर देणार नाही. तो तुमच्या आणि माझ्या बरोबर चालणारा परमेश्वर आहे.
कारण त्याचं प्रेम तुमच्या आणि माझ्यावर, कारण त्याचं प्रेम यासाठी आहे की त्याने तुम्हाला आणि मला घडवलेलं आहे आणि त्याच्या लेख आहोत. ही सृष्टी त्याने बनवलेली आहे आणि म्हणून तो तुम्हाला मला या काळामध्ये, या परिस्थितीमध्ये सुद्धा हे वचन देत आहे. जर तुम्ही निराश आहात, जर तुम्ही काळजीमध्ये आहात, चिंता करत आहात, तर ज्या वधस्तंभावरून आपला प्राण येशू ख्रिस्ताने दिला, ज्याने तुमच्या आणि माझ्या ज्या अभिवचन दिलं त्यासाठी कृती केली, त्या येशूला हाक मारा. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. यिर्मया 33:3 मध्ये आम्हाला वाचलं, त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी हाक मारा की प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझी वाणी ऐकलेली ऐकणारा देव आहेस. तू मला वचन दिलेलं आहेस, तू मला अभिवचन दिलेलं आहेस की मी तुला कधीही सोडणार नाही, मी तुला कधीही टाकणार नाही. त्याच येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला वचन दिलेलं आहे, मागा म्हणजे मिळेल. तोच येशू ख्रिस्त तुम्हाला मला वचन देतो, तो तुम्हाला मला अभिवचन देतो की मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. तोच येशू, ज्या येशू ख्रिस्ताने आपल्या वधस्तंभावर प्राण दिला, ज्याने आपलं रक्त वाहिलं, ज्याने कृती केली तुमच्या आणि माझ्या प्रेमाची, तोच येशू तुम्हाला मला अभिवचन देतो की आहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आज करोनाच्या काळामध्ये असाल, आज हॉस्पिटलमध्ये असाल, आज आर्थिक प्रॉब्लेम मध्ये असाल, कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल, विश्वासाने ते वचन कबूल करा. विश्वासाने येशू ख्रिस्ताला हाक मारा. तो तुमची वाणी ऐकणारा परमेश्वर आहे. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये दोघे किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी आहे. येशूने आम्हाला जी वचनं दिलेली आहे त्याची पूर्ती या जगामध्ये केलेली आहे. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. वी वर्शिप. थँक यू. या त्याच्या अभिवचनाबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो, कारण तो चांगला आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो की तो चांगला आहे आणि तो चांगले करीतो. जीसस वी वर्शिप. थँक यू फादर. प्रेज अँड वर्शिप. थँक यू. हे आमच्या सगळ्यांदेशी परमेश्वर देवा, या तुझ्या अभिवचनांबद्दल, तुझ्या पवित्र शास्त्रातून जी वचनं तू आम्हाला दिलेली आहेस, संपूर्ण जगासाठी ती आहे, ती दिलेली असताना प्रभू येशू आज तुला धन्यवाद देतो की आमच्या जीवनासाठी जे उत्तम ते तू आमच्यासाठी केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. कारण माझ्या देवा, तुझे आमच्यावर प्रेम केलंस ते कृतीने दाखवलेलं आहेस. त्या वधस्तंभावर आम्हाला पाहायला मिळतं आणि म्हणून प्रभू त्या वधस्तंभाकडे आम्ही येतो. ते प्रेम प्रभू आमच्यासाठी तू दिलेलं आहेस, ते स्वीकारतो. प्रभू येशू, तुला आम्ही स्वीकारतो, तुझ्या वचनांना आम्ही स्वीकारतो. कारण माझ्या देवा, आम्हाला तुझी गरज आहे. या जगामध्ये आम्ही जगत असताना प्रभू येशू, ज्याप्रमाणे आम्ही आता वाचलं की ईश्वरी स्वभावाचे होण्यासाठी जी वचनं तू आम्हाला दिली आहेस, जे तू कार्य त्या वधस्तंभावर आपलं कार्य पूर्ण केलेलं आहेस, परमेश्वर देवा, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की आमच्या पापमय स्वभाव काढ आणि ईश्वरी स्वभावाचे बनण्यास आम्हाला कृपा करो. प्रभू येशू, आज धन्यवाद देतो. आज यावेळेस ऑनलाईनच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रत्येकांसाठी तुझी कृपा मागत आहे, तुझी दया मागत आहे. प्रभू येशू, तुझं वचन आमच्या जीवनाचा बदल करणार आहे. त्या वचनाच्या द्वारे अनेकांची जीवन बदलली जाते. प्रणव पित्या, आमच्याकडून झालेल्या सर्व चुकांच्या अपराधांची तुझ्याद्वारे आम्ही क्षमा मागतो. सर्व गौरव तुला देतो. तुमचा संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती आहे. ही प्रार्थना आमचा प्रभू तारणारा येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस जे दान आहे, जे काही तुम्ही आज म्हणजे कारण चर्चेस सुरू नाही त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पाहत असताना जे दान तुमच्याकडे आहे ते दान तुम्ही तुमच्याकडे ठेवा. जेव्हा चर्चेस चालू होते तेव्हा आपल्या चर्चमध्ये ते द्या. यावेळेस आपण जे गीत आहे ते गीत गाणार आहोत.
आणि गीत आपण गाऊ आणि देवाला धन्यवाद देऊ. गीत नंबर आहे 15. पेज नंबर सॉरी, गीत नंबर पेज नंबर आहे 15 आणि गीत नंबर आहे 8. आवाज येतोय. आओ हम यहोवा का धन्यवाद करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें. हम किसने बनाया? Thank you, Lord. Thank you, Jesus. पवित्र 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 आमच्या संदेश परमेश्वर देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, प्रभू येशूच्या नावाने आज यावेळेस आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत की प्रभू, आज ऑनलाईनच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रत्येकांना तू आशीर्वादित केलेला आहेस. तसंच प्रभू येशू, ज्या हाताने दान दिलेलं आहे त्या प्रत्येकांच्या हाताला तू यश आणि बरकत देणारा देव आहेस. कारण तुझे लोक जेव्हा तुझ्या आज्ञेप्रमाणे करतात त्यांना तू आज्ञा पालनाचे आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाहीस. आणि म्हणून प्रभू, आज आम्ही धन्यवाद देतो त्या सर्व दानासाठी, दशांशासाठी की प्रभू येशू, मलाकीच्या पुस्तकामध्ये तू सांगितल्याप्रमाणे प्रभू, आकाश आणि कपाटे उघडून पूर्ण नाही एवढा आशीर्वाद त्या प्रत्येकांना तू दे, अशी मी तुला विनंती करतो. प्रभू, आज तुला धन्यवाद देतो की तू आम्हाला कृपा पुरवलीस, दया पुरवलीस आणि प्रभू
तुझा शाबातवार शाबात दिन तुझी भक्ती उपासना करण्याची संधी तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल आभार. प्रभू येशू, आमच्याकडून झालेल्या हर एक पापांची, अपराधांची, चुकांची तुझ्याजवळ क्षमा मागतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती आहे. सर्व गौरव, मान आणि सन्मान तुला दे, ही प्रार्थना आमचा प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो, म्हणून तो ऐकू द्या. आपण यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना हळुवारपणे अगदी व्यवस्थितपणे आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासह सोडले आहे तसे तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण ही राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. आणि आता आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर देव, त्याची प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, आणि त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेला कैवारी आत्मा, पवित्र आत्मा, त्याची सहभागिता तुमच्या आणि माझ्या बरोबर आणि ऑनलाईनच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रत्येकांच्या बरोबर, त्या प्रत्येकाच्या कुटुंबाबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. शालोम. देवाला धन्यवाद देऊ की आज यावेळेस मी काही सूचना आहेत त्या मी तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी आहे. सोमवारची बायबल स्टडी गुगल मीट वरनं नेहमीप्रमाणे होईल. त्यानंतर मंगळवारचं महिला प्रार्थना देखील होईल. त्यानंतर बुधवारी उपवास जो मंडळी करत आहे तो उपवास, नंतर पहाटे 5ची प्रार्थना आणि बुधवारी मध्यस्थीची प्रार्थना. गुरुवार आणि शुक्रवार हा जो कौटुंबिक प्रार्थना आहे, त्यासाठी तुम्हाला जर कुणाला नाव द्यायचं असेल मंडळीतून तर तुम्ही देऊ शकता. शनिवारी जी 5 मिनिटाची व्हिजिट आहे ती देखील नेहमीप्रमाणे होईल. आणि पहिला रविवार जो प्रभोजनाचा असतो, वॉकिंग प्रेयरचा असतो, आणि शेवटचा जो महिन्याचा शेवटचा रविवार असतो तो नाईट प्रेयरचा असतो. या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवा, आणि ज्या ज्या वेळेस या सर्व गोष्टी करण्यासाठी जरी लॉकडाऊन असेल तरी घरातून प्रार्थनेच्या द्वारे सपोर्ट द्या. देवाला धन्यवाद देऊ. शालोम. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. थँक्यू.